नमस्कार प्रेक्षक हो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता वीणाच्या आईने वीणाला हापूस आंबे पाठवलेले असतात आणि तिथे मंगल पोचलेली असते। मंगल म्हणते की किती छान तुझ्या आईने हापूस आंबे पाठवलेत। माझ्या पोरींना तर फार हापूस आंबे आवडतात आणि रससुद्धा त्यांना फार आवडतो, तर मला देशील का ग तू 4 आंबे? त्यानंतर वीणा म्हणते की माझ्या आईने माझ्या वरदसाठी पाठवलेले आहेत आणि फक्त 1च डझन पाठवलेले आहेत। तेवढ्यात तिथे आरती आलेली असते। वीणा तिची प्रेमाने विचारपूस करते की दमली असशील तू, कामावरून आलीस ना? त्यानंतर मंगल आरतीला चिडवायचा एक सुद्धा चान्स सोडत नाही। मंगल म्हणते की मी अजिबात दमत नाही, मला अजिबात कामाचा कंटाळा येत नाही, असं म्हणून ती आरतीला तिच्या भाषेवरून चिडवते। तिथे संतोषसुद्धा आलेलाच असतो आणि मग मंगल आणि संतोष तिच्यावर फिदी हसतात। त्यानंतर वीणा त्या दोघांना समजावते की आरतीने काय केलेलं आहे तुम्हाला, कशाला तुम्ही दोघंजण तिला उगीच चिडवत आहात? एखाद्याला असं भाषेवरून चिडवणं बरं नाही। त्यानंतर मंगल म्हणते की तिला अजिबात कशाचं वाईट वाटत नाही, हो ना ग आरती, आणि आम्ही फक्त तिची चेष्टा आणि मस्करीच करत आहोत, असं संतोष म्हणतो। त्यानंतर आरती ऐकून घेते आणि तीसुद्धा काही बोलायला कमी नाही आहे। आपल्याला जितकी वाटते तितकी आरती साधी नाही आहे। ती लगेच मंगलला प्रत्युत्तर देते। ती म्हणते की वीणा वहिनी, आहे की नाही, एखादीनं रिकाम्या वेळेमध्ये आपल्या घरच्या पोरींचा अभ्यास घेतला असता किंवा घरातली कामं बिमं काहीतरी केली असती। रिकामं घर म्हणजे सैतानाचं घर असतं या, असं म्हणतात वीणा वहिनी। आणि तेवढं बोलून आरती तिथून निघून जाते आणि हा मारलेला टोमणा मंगलच्या अगदी जिवारी लागतो। ती आरतीला म्हणते की नंतर तुला चांगलीच बघून घेते, आणि तिथून मग मंगल रागारागाने निघून जाते। ही आरती दिसते तितकी सोपी नाही आहे आणि सरळही नाही आहे। ती आता मंगलच्या आणि संतोषची चांगली जिरवणार आहे, त्यांना अगदी वठणीवरच आणणार आहे, आणि हे सर्व आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल। पाहत रहा लक्ष्मी निवास।